हॅलो स्टुडंट, मी रणजित कंसे, आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण नवोदयसाठी येणारे संभाव्य प्रश्न बघणार आहे की नवोदयला येणाऱ्या 8 फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण आज बघणार आहे आणि काय संभाव्य काय पॉसिबिलिटीज आहेत की हे क्वेश्चन येऊ शकतात। मागच्या 4-5 वर्षाचा पेपर ॲनालिसिस करून आपण इथं 35 क्वेश्चन काढलेले आहेत की जे येणाऱ्या नवोदयच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात। मग येणाऱ्या नवोदयच्या परीक्षेमध्ये कुठल्या टॉपिकवर राहिलेल्या 4 दिवसांमध्ये भर करायचा, कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत, कुठल्या टॉपिकवरती लास्ट 4 इयरमध्ये भर जास्त दिलेला आहे, कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात हे आज आपण पूर्ण डिस्कस करणार आहोत। तर सुरू करूया। सुरुवातीला मी सांगतो की नवोदयचा पेपर हा 100 मार्कचा असतो। त्यातले 31 to 65 क्वेश्चन नंबर 31 टू क्वेश्चन नंबर 65 हे 35 क्वेश्चन हे मॅथ्स वरती विचारले जातात। म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असे 35 मार्क्स मॅथ्सला असतात। त्यातले मोस्ट ऑफ द मार्क्स नंबर सिस्टीमचे एक 5-6 क्वेश्चन विचारले जातात। इंडायसेस सर्ट्स असेल त्याच्यावरती 3-4 क्वेश्चन विचारले जातात। त्याच्यानंतर लिनियर इक्वेशन ज्यात मोस्ट येणारे क्वेश्चन ते म्हणजे तुमचे एज प्रॉब्लेम असतील किंवा स्क्वेअर रूट क्यूब रूट ह्याच्यावरती येणारे वर्ड प्रॉब्लेम असतील जे की लिनियर इक्वेशन सॉल्व्ह होतात। इंडायसेस मध्ये मोस्ट ऑफ द पॉवर रूल यूज करायचे असतात ते क्वेश्चन येतात। त्याच्या खालोखाल एरिया पेरिमीटर असेल, व्हॉल्यूम सरफेस एरिया असेल, असे क्वेश्चन खूप विचारले जातात। एरिया पेरिमीटर वरती 2-3 क्वेश्चन विचारतात, व्हॉल्यूम सरफेस एरियावरती 2-3 क्वेश्चन विचारतात। मग येणाऱ्या परीक्षेत आपल्याला हे 5-6 टॉपिक जे आहेत, नंबर सिस्टीम असेल, इंडायसेस सर्ट्स असेल, त्याच्यानंतर लिनियर इक्वेशन असेल, लिनियर इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम असतील, त्यात एजचे क्वेश्चन असतील, एरिया पेरिमीटर असेल, व्हॉल्यूम सरफेस एरिया असेल, त्याच्यानंतर डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स हा पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे की तिथं आपल्याला क्वोशंट आणि रिमाइंडर विचारला जातो की एखाद्या पॉलिनॉमियलला दुसऱ्या पॉलिनॉमियलला डिवाइड केलं की काय आन्सर येतो, असे क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात। त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन येत नाही, पण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दिली जाते आणि ती पुटअप करून त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन काय किंवा एखादं अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलं जातं त्याचं सोल्युशन काय हे विचारलं जातं। त्याच्यानंतर जॉमेट्रीवरती बरेच क्वेश्चन येतात। जॉमेट्रीमध्ये क्वेश्चन कसे येतात, फाइंड द अँगल्स, एखादा ट्रायंगल दिला जातो, एखादा रेक्टँगल दिला जातो, एखादा क्वाड्रिलॅटरल दिला जातो, पेंटागॉन दिला जातो की ज्याच्यावरून काहीतरी अँगल फाइंड करायचे आहेत। फॉर एक्झाम्पल पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल वरती सुद्धा क्वेश्चन येतात। तसंच प्रोबॅबिलिटी वरती मोस्ट ऑफ द एक किंवा दुसरा क्वेश्चन येतो, प्रोबॅबिलिटी वरती जास्त क्वेश्चन विचारले जात नाहीत। टाइम स्पीड डिस्टन्स वरती एखादा क्वेश्चन येतो, प्रॉफिट लॉस वरती एखादा क्वेश्चन येतो। त्याच्यानंतर वर्क अँड टाइम मध्ये क्वेश्चन येताना तुम्हाला सोपे येतात की ए पर्सन डू दिस वर्क इन दॅट टाइम, बी पर्सन डू दिस इन दॅट टाइम, किंवा पाईप अँड सिस्टम असेल तो वर्क अँड टाइपचाच पार्ट आहे। असे क्वेश्चन आपल्याला नवोदयमध्ये विचारले जातात। त्या 35 मधले 33 क्वेश्चन असतात हे एकदम इझिली सोडवले जातात। राहिलेले 1-2 क्वेश्चन हे थोडे चॅलेंजिंग असतात। मी ते तुम्हाला कुठं बघायला मिळतील, वर्क अँड टाइम असेल, एरिया पेरिमीटर असेल। आता एरिया पेरिमीटर मध्ये बघायचं झालं तर तुम्हाला क्युबॉइड, सिलेंडर, कोन, हेमिस्फिअर आणि स्पिअर एवढे 6 टॉपिक आहेत, 6 युनिट्स आहेत। त्यात मग तुम्हाला क्युबॉइड सगळ्याचे व्हॉल्यूम सरफेस एरिया, लॅटरल सरफेस एरिया, कर्ड सरफेस एरिया जे काय असतील ते फॉर्म्युला माहिती पाहिजेत। जो व्हॉल्यूम सरफेस एरिया आणि एरिया पेरिमीटर आहे हा टॉपिक पूर्ण फॉर्म्युला बेस आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला दुसरा कुठलाही यूज होत नाही, तिथं ऍप्लिकेशन बेस आहे, अप्लाइड मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करून घ्यावं लागतं। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंबर सिस्टीम मध्ये बघा रॅशनल आणि इरॅशनल नंबर। ह्या पेपरमध्ये मी बरेच क्वेश्चन असे इन्क्लूड केलेले आहेत की जे रॅशनलायझेशन न सुटतात, तिथं रॅशनल नंबर यूज होतो, इरॅशनल नंबरचा यूज होतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर। रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर वरती 1 किंवा 2 क्वेश्चन हमखास असतात की जिथं आन्सर हे इझिली निघतं, काहीतरी पॅटर्न फॉर्म होतं, आन्सर हे इझिली निघतं, पण आपल्याला थोडा आपण गोंधळून जातो की हे डिनॉमिनेटरला रूट आहे ते कसे सॉल्व्ह करायचे। मग तिथं रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर हा यूज होतो। त्याच्यानंतर फॅक्टरायझेशन ऑफ पॉलिनॉमियल्स हा पण महत्त्वाचा घटक आहे जिथं 1 किंवा 2 क्वेश्चन येऊ शकतात। अशा पद्धतीनं नवोदयनं आपल्यासाठी 35 क्वेश्चनचा फ्रेमवर्क केलेला असतो की ज्यात आपले पहिले 6 टॉपिक म्हणजे नंबर सिस्टीम, इंडायसेस सर्ट्स, पॉलिनॉमियल्स, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हणा,
त्याच्यानंतर लिनियर इक्वेशन आणि एरिया पेरिमीटर. हे 5 टॉपिक खूप महत्त्वाचे असतात की ज्याच्यावरती मॅक्स टू मॅक्स क्वेश्चन विचारले जातात. ह्याच्यावरतीच 50% पेपर हा बेस्ड असतो. ह्या पेपरमध्ये मी तेच इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून येणाऱ्या ह्या 4 दिवसात ह्या पेपरवरून असेच तुम्ही बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करावे. प्रत्येक क्वेश्चनवरती आपण डिस्कस करूया की कशा पद्धतीचे अजून क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, अजून यात काय काय व्हरायटी क्वेश्चन येऊ शकतात. हा पेपर तुम्ही मला मेसेज कमेंट बॉक्समध्ये मी नंबर सोडेन, त्या नंबरला तुम्ही मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज करा, तिथं हा मी पेपर अपलोड करेन. हा पेपर सॉल्व्ह करा, मी आन्सर की पाठवून देईन. हा पेपर सॉल्व्ह मी इथं करणार नाही, हा पेपर आपण फक्त डिस्कस करायचा आहे की पेपरमध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन येतात, पेपरमध्ये अजून वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. चला आपण चालू करूया की क्वेश्चन कसे कसे येतात. बघा पहिला क्वेश्चन काय दिलाय की अ नंबर इज डबल. म्हणजे हा पहिल्यांदा बघितलं तर हा नंबर सिस्टीम वरती क्वेश्चन आहे. म्हणजेच अ नंबर इज डबल हा लिनियर इक्वेशन न सुद्धा सॉल्व्ह होणार आहे आणि हा नंबर सिस्टीम न सुद्धा सॉल्व्ह होणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला लिनियर इक्वेशन सुद्धा एक फॉर्म करता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर तो क्वेश्चन नंबर सिस्टीम मध्ये सुद्धा सॉल्व्ह होतो. म्हणजे क्वेश्चन कसा आहे, नंबर इज डबल अँड 9 इज ऍडेड. म्हणजे एक नंबर डबल केला, इक्वेशन कसं फॉर्म होतंय बघा. सपोज द नंबर x, तो डबल केला 2x, देन 9 इज ऍडेड प्लस 9. इफ रिझल्टंट इज ट्रिपल, म्हणजे हा जो रिझल्ट मिळाला 9 ऍड करून हा 3 टाइम्स केला, इट बिकम 75. इट बिकम 75 म्हणजे इथं आपल्याला एक लिनियर इक्वेशन फॉर्म झालं. म्हणजे पहिलाच क्वेश्चन आपण बघितला की तो लिनियर इक्वेशन मध्ये येतोय. बरोबर. हे सॉल्व्ह करा लिनियर इक्वेशन, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलंय, द युनिट डिजिट इन 6⁻2025 इज. आता अशा पद्धतीचे क्वेश्चन खूप येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला युनिट डिजिट फाइंड करायला लावतात. कधी कधी तुम्हाला एक्सप्रेशन येईल, म्हणजे फॉर एक्झाम्पल 6⁻24 प्लस 4⁻204 प्लस 3⁻39 इंटू 4⁻5 असे काय 4⁻15 व्हॉट एव्हर जे काय असतील ते असे एक्सप्रेशन येतील की ज्याचा तुम्हाला युनिट डिजिट फाइंड करावा लागेल. आता युनिट डिजिट फाइंड करत असताना आपल्याला त्या नंबरचे रिपिटेशन किती आहेत, त्या नंबरच्या पॉवरचे रिपिटेशन किती आहेत हे माहिती पाहिजे. जसे 6 चे रिपिटेशन कुठले घ्या, 666 येतात. 4 चे रिपिटेशन काय आहेत, 3 चे रिपिटेशन काय आहेत, 5 चे रिपिटेशन काय आहेत, 2 चे रिपिटेशन काय आहेत. म्हणजे प्रत्येक नंबरचे 1 to 9 ह्या सगळ्या डिजिटची आपल्याला रिपिटेशन माहिती पाहिजे की त्याच्या पॉवर मध्ये काय रिपिटेशन येतात. त्यावेळीच हा क्वेश्चन लगेच सॉल्व्ह होईल. हा क्वेश्चनचा आन्सर हे एका मिनिटात निघून जातं की 6⁻2025 6 ची कोणती पॉवर घ्या त्याचा आन्सर लगेच निघून जातो. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा. क्वेश्चन नंबर 33. इफ हा लिनियर इक्वेशनचा क्वेश्चन आहे बघा. हा आपण जो 32 नंबरचा क्वेश्चन बघितला हा इंडायसेस मधला क्वेश्चन होता. हा जो 32 नंबरचा क्वेश्चन होता हा इंडायसेस मधला क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये काय दिलेलं, पॉवर फाइंड करायची होती. 33 नंबरचा क्वेश्चन हा परत एकदा लिनियर इक्वेशनचा आहे. 31 नंबरचा क्वेश्चन होता तो लिनियर इक्वेशनचा ऍप्लिकेशन होता, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम होता. हा क्वेश्चन आलाय तो लिनियर इक्वेशन मध्ये आलाय. हा डायरेक्ट लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचा आहे. ह्या लिनियर इक्वेशन मध्ये जो काय व्हेरिएबल आहे, एक्स व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ती व्हॅल्यू जी काय ती फाइंड करून ऑप्शन मध्ये टिक करायची. नेक्स्ट 34 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 34 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिले बघा. ऍट व्हॉट रेट ऑफ सिंपल इंटरेस्ट विल सम डबल इटसेल्फ इन 2 years. म्हणजे हा जो सिंपल इंटरेस्टचा एसआयचा जो क्वेश्चन आहे, म्हणजे एसआय आणि सीआय वरती मोस्ट ऑफ द तुम्हाला एक एकच क्वेश्चन येणार. एसआयसीआय वरती जास्त क्वेश्चन विचारले जाणार नाहीत. आणि एसआयसीआय वरती क्वेश्चन आले तर तिथं तुम्हाला असं नाही विचारणार की फाइंड द रेट, फाइंड द प्रिन्सिपल, फाइंड द अमाऊंट. एसआय वरती क्वेश्चन हे चॅलेंजिंग येणार की 2 years मध्ये एवढे अमाऊंट होते, 5 years मध्ये एवढे अमाऊंट होते, तर प्रिन्सिपल काय. 3 years मध्ये एवढे अमाऊंट होते, 2
2 इयर्स मध्ये एवढी अमाऊंट होते तर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय. म्हणजे ते जे क्वेश्चन आहेत हे तुम्हाला कुठेतरी फसवण्यासाठी दिलेले असणार. ऍट व्हॉट रेट ऑफ इंटरेस्ट सिंपल इंटरेस्ट इट विल सम डबल इटसेल्फ. म्हणजे जी काय सम आहे ती डबल होते अशा पद्धतीचे क्वेश्चन येणार की सम 3 टाइम्स होते, सम 8 टाइम्स होते, असे क्वेश्चन तुम्हाला बरेचसे विचारतात. नेक्स्ट 35 नंबरचा क्वेश्चन बघू. आता हा जो क्वेश्चन आहे 35 नंबरचा हा परत लिनियर इक्वेशन वरती आला बघा. म्हणजे बऱ्यापैकी आपण जे क्वेश्चन आहेत ते लिनियर इक्वेशन न सॉल्व्ह करू शकतो. कसे तर हा जो क्वेश्चन आहे की 1 रुपीज 2 रुपीज 5 रुपीज एकूण मिळून ₹300 आपल्याकडे आहे. मग ते 1 रुपीच्या कॉइन मध्ये 2 रुपीच्या कॉइन मध्ये 5 रुपीच्या कॉइन मध्ये. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला एक लिनियर इक्वेशन फॉर्म करण्याची गरज आहे. इथं सुद्धा एक लिनियर इक्वेशन फॉर्म झालं पाहिजे आणि ते लिनियर इक्वेशन फॉर्म करून जे काय आन्सर येईल एक्स चे आन्सर येतील. आपण सपोज केलं की 2 नंबरचे एक्स पॉइंट्स आहेत, 5 नंबरचे जे काय असतील ते शक्यतो लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल फॉर्म करा. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल फॉर्म केलं तर ते सोडवण्यासाठी सोपं असतं. 2 व्हेरिएबल फॉर्म केलं तर त्याच्यानंतर त्याचे ऍडिशन सबट्रॅक्शन करून आपल्याला व्हेरिएबल इलिमिनेट करावा लागतो. त्याच्यामुळे ती प्रोसेस लेंदी होते. 1 व्हेरिएबल मध्ये सोडवलं तर एकाच ह्याच्यात लगेच आन्सर येऊन जातं. मग हा जो क्वेश्चन आहे की कॉइन्सचा, आता कॉइन्स मध्ये तुम्हाला कॉइन्सचा इतर रेशो दिलेला नाहीये. कधी कधी ह्या डिनॉमिनेशन मध्ये कॉइनचा रेशो सुद्धा देतात की 1 रुपीज 2 रुपीज आणि 5 रुपीजचे काहीतरी रेशो असा देतात 1:2 3:7 ह्या रेशो मध्ये आहे. आणि टोटल नंबर ऑफ कॉइन्स एवढे आहेत. तर 5 रुपीजचे किती कॉइन्स असतील, 1 रुपीजचे किती कॉइन्स असतील. मग इथं लक्षात आपल्याला पाहिजे की त्या कॉइनच्या नंबरला त्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपल्याला अमाऊंट निघते आणि त्याची सम करून ही 300 येते. हे लक्षात पाहिजे. नाहीतर आपण गडबडीत काय करतो की डायरेक्ट ह्यांचा रेशो इज इक्वल टू 300 घेतो आणि ते आन्सर इथं कुठेतरी ऑप्शन मध्ये असतं आणि तो एक्स येतो आपला. ते गडबडीत होऊ नये म्हणून एक लक्षात ठेवा की ह्या ज्या रेशोला किंवा जे कॉइन्सचे नंबर दिलेत त्याला कॉइन्सच्या अमाऊंटनं मल्टिप्लाय करा जेणेकरून आपल्याला टोटल अमाऊंट मिळेल. म्हणजे हा सुद्धा परत लिनियर इक्वेशन आला. नेक्स्ट 36 नंबर क्वेश्चन मध्ये बघा. 36 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलंय. हा क्वेश्चन जो आहे हा रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटरचा आहे की इथं आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायचे. बघा एक्स ची व्हॅल्यू दिले, ही एक्स ची व्हॅल्यू काहीतरी इरॅशनल नंबर आहे आणि ती जर इरॅशनल नंबर हा आपण इथं डिनॉमिनेटरला लिहिला एक्स या ठिकाणी पुट अप केला तर तो सुद्धा डिनॉमिनेटर इरॅशनल होणार आणि त्याला रॅशनलाइज करायचं. त्यालाच म्हणायचं रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे जो इरॅशनल डिनॉमिनेटर आहे त्याला रॅशनल करायचं म्हणजेच रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. तो त्यातला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो सिंपल सिम्प्लिफिकेशनचा आहे. मग सिम्प्लिफिकेशनच्या क्वेश्चन मध्ये अजून वेगवेगळे क्वेश्चन कसे विचारू शकतात की तुम्हाला कंटिन्यूड फ्रॅक्शन देऊ शकतात. कंटिन्यूड फ्रॅक्शन म्हणजे काय. कंटिन्यूड फ्रॅक्शन म्हणजे फ्रॅक्शन इन फ्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल 1/1 + 1/1 + 2/1 + 3/1 + 4 ह्याला म्हणायचं कंटिन्यूड फ्रॅक्शन. म्हणजे फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शन एक कंटिन्युटी फॉर्म झाले तो झाला कंटिन्यू फ्रॅक्शन. असे सुद्धा तुम्हाला सिम्प्लिफिकेशन मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी देऊ शकतात. त्याच्यानंतर हे जे आहेत आपल्याला सिंपल असे सिम्प्लिफिकेशन देऊ शकतात किंवा अजून एक तिथं सिरीज येते बघा अजून अशी एक सिरीज येईल 1 - 1 + 1 - 1 + 1 - 1 + 1 अप टू सो ऑन. इथं येतील 1000 टर्म्स. व्हॉट इज द आन्सर. खाली ऑप्शन असतील 0 1 -1 -2 -1000 एक्सेट्रा. म्हणजे असे सिरीज मध्ये क्वेश्चन येऊ शकतात. असे सिम्प्लिफिकेशनला इझी क्वेश्चन येणार की जिथं काहीतरी लॉजिक वापरून की प्रत्येक 2 टर्म नंतर ईच टर्म कॅन्सल होते. 1 - 1 0 1 - 1 0 1 - 1 0 म्हणजे इथं प्रत्येक 2 टर्म नंतर म्हणजे 2 इव्हन टर्म्स असतील तर त्या कॅन्सल आउट होऊन याचा आन्सर 0 येणार आहे. असे क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात.
म्हणजे हा परत क्वेश्चन आपल्याला सिक्वेन्स आणि सिरीज मध्ये गेलेला दिसतो. नेक्स्ट 38 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय बघा. 38 नंबर क्वेश्चन इथं सुद्धा सिरीज आहे बघा. जी मी वरती एक्सप्लेन करत होतो तशीच इथे एक सिरीज आहे की या सिरीज मध्ये अप टू स्वान n टर्म्स म्हणजे इन्फायनाइट टर्म्स आहेत. आणि ह्या इन्फायनाइट टर्म्सची ऍडिशन काय येईल असं विचारलं. ह्या इन्फायनाइट टर्म्सची ऍडिशन काय येईल असं विचारलंय. 1/5 × 6 प्लस 1/6 × 7 प्लस 1 अप टू सॉन अशा इन्फायनाइट टर्म्स आहेत ज्या की वर आपण जशी सिरीज सांगितली तशी. म्हणजे ह्या टर्म्स फक्त रिराईट करायची गरज आहे. म्हणजे येणाऱ्या टर्म्स जर आपण रिराईट केल्या तर आपल्याला एक पॅटर्न सापडेल आणि तो पॅटर्न मध्ये त्या टर्म कॅन्सल आउट होतील आणि जी काय येईल ती लास्टची टर्म आपल्याला मिळून जाईल आणि त्यात सॉल्व्ह होऊन डायरेक्ट आन्सर येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 39. आता 39 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय की a स्टार b इज इक्वल टू 2a मायनस 3b प्लस ab. म्हणजे हे जे स्टार आहे हे स्टार आहे ही एक ऑपरेशन आहे. जसे आपले ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे ऑपरेशन्स आहेत तसे हे स्टार ऑपरेशन दिले आणि ते डिफाईन केले याच्यानुसार. म्हणजे इथं ए आणि बी च्या ऐवजी जर एखादी नंबर्स असतील सपोज एखादे इंटिजर्स असतील होल नंबर्स असतील रॅशनल असतील 5 स्टार 6 किंवा 5 स्टार 2 ह्याची व्हॅल्यू काय येणार 5 × 2 2 × 5 मायनस 3 × 2 ए च्या इथं बी आलाय ए च्या ठिकाणी 5 आलाय बी च्या रिप्लेसला 2 आलाय प्लस 5 × ह्याची व्हॅल्यू जी सॉल्व्ह करून येईल ती ए स्टार बी ची. म्हणजे ए स्टार बी एक ऑपरेशन डिफाईन केले त्याची व्हॅल्यू इथे दिले आणि त्याच्यानुसार ही व्हॅल्यू काय हे फाइंड करायला सांगितलं. म्हणजे जिथं आपल्याला ए च्या ठिकाणी 3 आहे बी च्या ठिकाणी 5 तसंच इथं ह्या एक्सप्रेशन मध्ये ए च्या रिप्लेसला 5 आहे बी च्या रिप्लेसला 3 आहे आणि ही ऍड करून जी काय व्हॅल्यू टोटल येईल ती फाइंड करायची. ह्या क्वेश्चन पेपरची पीडीएफ मी कमेंट बॉक्स मध्ये मला नंबर आहे त्या नंबरला मी सेंड करीन. मला हाय करा मेसेज करा की पीडीएफ सेंड करा म्हणून मी पीडीएफ सेंड करून देईन. हे सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर की मागा आन्सर की सुद्धा सेंड केली जाईल. नेक्स्ट 40 नंबरचा क्वेश्चन काय दिला बघा. 3 नंबर्स आर इन द रेशो. म्हणजे हे रेशो प्रोपोर्शनचे एक्झाम्पल आहे जे की आपण अगेन लिनियर इक्वेशन न सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे जे कुठलेही आपल्याला वर्ड प्रॉब्लेम आहेत रेशो प्रोपोर्शन असेल प्रॉफिट लॉस असेल अगेन वर्क अँड टाइम असेल टाइम स्पीड डिस्टन्स असेल त्याच्यातलं कुठलंही एक्झाम्पल हे इनडायरेक्टली लिनियर इक्वेशन वरती जातं. मग आता या रेशो प्रोपोर्शन मध्ये बघा 3 नंबर्स आर इन द रेशो 2:3:4. द सम ऑफ देअर क्यूब्स म्हणजे अगेन क्यूब अँड क्यूब रूट. म्हणजे एकाच क्वेश्चन वरती 3 चॅप्टर आले बघा. रेशो प्रोपोर्शनला क्यूब अँड क्यूब रूट आला आणि महत्वाचं म्हणजे लिनियर इक्वेशन आला. म्हणजे या तिन्ही टॉपिक वरती बेस हा वर्ड प्रॉब्लेम आहे. अशा क्वेश्चनला शक्यतो ऑप्शन वरून जावा. ऑप्शन वरून असे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊन जातात. तुम्ही एक लिनियर इक्वेशन फॉर्म केलं तरी सुद्धा ते सॉल्व्ह होऊन जातात. नेक्स्ट 41 नंबर क्वेश्चन काय दिला बघा. द सम ऑफ पॉझिटिव्ह नंबर अँड इट्स रेसिप्रोकल इज थ्राइस द डिफरन्स ऑफ द नंबर अँड इट्स रेसिप्रोकल. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपल्याला नंबर सिस्टीम मधला आहे. म्हणजे हा आलेला क्वेश्चन नंबर सिस्टीम मधला आहे बघा. एक सम ऑफ पॉझिटिव्ह नंबर अँड इट्स रेसिप्रोकल इज थ्राइस द डिफरन्स. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे हा नंबर सिस्टीम मधला आहे. मग नंबर सिस्टीम मध्ये अजून कसले कसले क्वेश्चन येतात. नंबर सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाचे येतात बघा कुठलाही डिजिट आणि कुठलाही नंबर आणि त्याचे डिजिट कुठलाही 2 डिजिट नंबर आणि त्याचे डिजिट जर आपण रिव्हर्स केले म्हणजे युनिट डिजिट जो आहे तो 10 प्लेसला टाकला 10 प्लेसचा डिजिट जर युनिटला टाकला त्यांची ऍडिशन केली तर त्याला कशाने डिवाइड होतं आणि त्यांची सबट्रॅक्शन केली तर कशाने डिवाइड होतं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 27 आहे. 27 त्याचे डिजिट रिव्हर्स केले म्हणजे 72. ह्यांची जर ऍडिशन केली तर ही 99 येते. म्हणजे एखादा नंबर
आणि त्याचे डिजिट रिव्हर्स करून येणारा नंबर ह्यांची ऍडिशन केली तर ह्याला ऑलवेज 11 ने डिवाइड होतो. आणि तोच नंबर सपोज 27 आहे आणि ह्याला रिव्हर्स करून येणारा 72, ह्यांची जर सबट्रॅक्शन केली, जो नंबर येतो त्याला ऑलवेज 9 ने डिवाइड होतो. असा कुठलाही 2 डिजिट नंबर घेऊन बघा की त्याचा युनिट प्लेस आणि 10 प्लेसचा डिजिट रिव्हर्स केला आणि त्याला जर त्यांची जर ऍडिशन केली तर त्याला 11 ने डिवाइड होतं आणि त्यांची जर सबट्रॅक्शन केली तर त्याला 9 ने डिवाइड होतं. कुठलेही डिजिट घेऊन बघा. हे महत्वाचे असे क्वेश्चन येतात की द नंबर विच डिजिट्स रिव्हर्स अँड देन ऍडिंग बाय विच नंबर किंवा रिमाइंडर काय राहील असं विचारतात. नेक्स्ट पुढचा जो क्वेश्चन आहे 42, हा अगेन आपल्याला रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर वरती आलाय. इथं काहीतरी एक पॅटर्न फॉर्म होतो. दिलेल्या टर्मला सगळ्या टर्म कॅन्सल होतात, न्यूमरेटरच्या टर्मला डिनॉमिनेटरची टर्म कॅन्सल होते, असं काहीतरी होतं. किंवा इकडच्या फ्रॅक्शनला इकडची टर्म कॅन्सल होते, ह्या फ्रॅक्शनला हा फ्रॅक्शन कॅन्सल होतो, प्लस मायनस होऊन ते निघून जातं. अशा गोष्टी होतात आणि ह्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये इझिली आन्सर येऊन जातं की 1 2 3 4 0 अशाच काय पॉइंट मध्ये काहीतरी आन्सर असतं. म्हणजे हे जे दिलेले आपल्याला आहेत रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर, त्याच्यावरती क्वेश्चन येतात. नेक्स्ट हा जो 43 नंबरचा क्वेश्चन आहे हा आहे स्क्वेअर रूट, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट वरती हा क्वेश्चन आहे, ह्याला म्हणायचं इन्फायनाइट सिरीज स्क्वेअर रूट. म्हणजे हे जे स्क्वेअर रूट आहेत हे थांबलेले नाहीत, हे अप टू सॉन इन्फिनिटी पर्यंत आहे. मग आता इन्फिनिटी पर्यंत असेल तर हे सॉल्व्ह कसं करायचं? ह्याला सुद्धा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होतं आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन वरून आपल्याला सोल्युशन निघून जातं की हे दिलेलं काहीतरी एक्स अजून व्हॅल्यू करायची, एक व्हेरिएबल कन्सिडर करायचा, हे स्क्वेअर रूट घालवण्यासाठी त्याचा स्क्वेअर करायचा आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होतं आणि त्याच्यावरून याचा आन्सर येऊन जातं. अशा टाईपच्या क्वेश्चनचा आन्सर पटकन येऊन जातं. कधी कधी असं देतात रूट सिक्स अप टू सॉन, म्हणजे जशी इथं ऍडिशन आहे तशी इथं मल्टिप्लिकेशन असते. अशा पद्धतीचे सुद्धा क्वेश्चन येतात. हे तर सॉल्व्ह करायला एकदम सोपं. इथं तर लिनियर इक्वेशनच फॉर्म होतं, इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होत नाही. जसं इथं ऍडिशन मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होतं तसं या टाईपच्या क्वेश्चन मध्ये लिनियर इक्वेशन फॉर्म होतं. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. हा जो क्वेश्चन आहे 44 नंबरचा क्वेश्चन, हा आपल्याला अल्जेब्रिक आयडेंटिटी वरचा आहे. आता अल्जेब्रिक आयडेंटिटी मध्ये काय काय येतं की जे काय असतील ते तुम्हाला आयडेंटिटीज a प्लस बी होल स्क्वेअर, a मायनस बी होल स्क्वेअर, a प्लस बी होल क्यूब, a मायनस बी होल क्यूब, त्याच्यानंतर a क्यूब मायनस बी क्यूब, a क्यूब प्लस बी क्यूब, त्याच्यानंतर 3 टर्म्स असतील तर a क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc ही आयडेंटिटी, a प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर ही आयडेंटिटी. म्हणजे अशा ज्या काही आपल्याला 6-7 आयडेंटिटी आहेत त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा नाहीये. ह्या क्वेश्चन मध्ये काहीतरी आयडेंटिटी यूज करून अल्जेब्रिक आयडेंटिटी, ती अल्जेब्रिक आयडेंटिटी यूज करून हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे वरती काहीतरी आयडेंटिटी फॉर्म होते, खाली काहीतरी आयडेंटिटी फॉर्म होते. तिथं वरती ज्या टर्म आलेत, न्यूमरेटर मध्ये ज्या टर्म आहेत, ज्या डिनॉमिनेटर मध्ये टर्म आहेत त्या एकमेकाला कॅन्सल आउट होतात आणि आन्सर हे इझिली होऊन जातं. सेम तसं 45 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो अगेन इंडायसेस सर्ट्स मधला आहे. इंडायसेस अँड सर्ट्स म्हणजे इथं काहीतरी पॉवर मध्ये आहे, इथं बेसच्या पॉवर मध्ये काहीतरी आहे, त्याला परत स्क्वेअर रूट आहे, त्याला परत फोर्थ रूट आहे आणि हे सॉल्व्ह करून आन्सर फक्त काय येतं इन टर्म्स ऑफ व्हेरिएबल्स एक्स वाय झेड इन टर्म्स ऑफ व्हेरिएबल काय येते ते फक्त सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे इथं ऍडिशन रूल, सबट्रॅक्शन रूल, मल्टिप्लिकेशन रूल, पॉवर रूल, डिव्हिजन रूल, जे काय रूल यूज होतात इंडायसेसचे ते इथं इम्प्लिमेंट करायचे. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा जो 46 नंबरचा क्वेश्चन आहे
हा भाग हा नंबर सिस्टीम मधला स्टँडर्ड फॉर्म, म्हणजे कुठल्याही नंबरचा जर स्टँडर्ड फॉर्म लिहायचा असेल तर तो कसा लिहितात, तर कुठल्याही नंबरचा स्टँडर्ड फॉर्म लिहायचा असेल तर त्याला सिंगल डिजिट नंतर, आता 0 सोडून एनी डिजिट, सिंगल डिजिट नंतर पॉइंट लागतो, म्हणजे तो जो पॉइंट आहे तो 6 नंतर शिफ्ट झाला पाहिजे, म्हणजे तो झाला त्या नंबरचा स्टँडर्ड फॉर्म. आता स्टँडर्ड फॉर्म नंतर नंबर सिस्टीम मध्ये अजून कसले एक्झाम्पल विचारतात, तर फॉर एक्झाम्पल की तो नंबर प्राइम फॅक्टरच्या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहा, म्हणजे कुठलाही नंबर दिला 2025 तो प्राइम फॅक्टरच्या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहा, त्या नंबरचं प्राइम फॅक्टर किती प्राइम फॅक्टर्स आहेत त्याला, किंवा फॅक्टर्स किती आहेत, असे क्वेश्चन भरपूर विचारले जातात नंबर सिस्टीम मध्ये. सेम 47 नंबरचा क्वेश्चन आहे, द सम ऑफ डिजिट्स 2 डिजिट नंबर ए बी, म्हणजे जसं आपण मागाशी बघितलं की त्यांची ऍडिशनला 11 ने डिवाइड होतं आणि सबट्रॅक्शनला 9 ने डिवाइड होतं, त्याच बेसवरती एक काहीतरी आपल्याला डिजिट दिलाय ए बी, आणि ह्या ए बी नंबरला 2 डिजिट नंबर आहे, त्याचे डिजिट रिव्हर्स केले आणि त्याला ए प्लस बी ने डिवाइड केलं तर क्वोशंट काय असं विचारले. मग तो क्वोशंट काय ते इथं लिहायचं आहे, कुठलाही नंबर अज्युम करा किंवा ही एक डायरेक्ट प्रॉपर्टीज आहे, ती प्रॉपर्टी वरून डायरेक्ट क्वोशंट काय होतं ते एक्सप्लेन करतो. नेक्स्ट पुढचा जो 48 नंबरचा क्वेश्चन आहे तो बघा फॅक्टरायझेशनचा. आता फॅक्टरायझेशन मध्ये तुम्हाला कुठलेही इक्वेशन देऊ शकतात, फॅक्टरायझेशन मध्ये तुम्हाला हायर ऑर्डरचे सुद्धा पॉलिनॉमियल येतात, त्याच्यानंतर फॅक्टरायझेशन मध्ये मोस्ट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन येतात. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर कसे पाडायचे तुम्हाला माहिती आहे, इथं सुद्धा जे आलंय ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे, ह्याचे फॅक्टर्स पाडायचे. आता फॅक्टर्स पाडायचे तो परत जातो डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल मध्ये. फॅक्टर्स पाडायचे म्हणजे दिलेले ह्या इक्वेशनचे असे 2 फॅक्टर्स लिहायचे किंवा असे 2 एक्सप्रेशन लिहायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन हे आलं पाहिजे. मग त्यातला एखादा फॅक्टर यातला असू शकतो, मग चेक करायचं की यातल्या कुठल्यानं त्याला डिवाइड होतो, एवढंच फक्त चेक करायचं. नेक्स्ट पुढचा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आहे बघा एज प्रॉब्लेम आहे. हा लिनियर इक्वेशनचा वर्ड प्रॉब्लेम आहे. अ गर्ल इज 1/3 as old as her mother. 12 years hence she will be half as old as her mother. The present age of girl is. म्हणजे हा जो एज प्रॉब्लेम आहे हा लिनियर इक्वेशनचा एज प्रॉब्लेम आहे. म्हणजे परत एक 4-5 क्वेश्चन झाले बघा लिनियर इक्वेशनचे. म्हणजे बऱ्यापैकी 30% ऑफ द पेपर आपण लिनियर इक्वेशन वरती सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट इफ अ नंबर इज इन्क्रीज बाय 30%, पर्सेंटेज मधला क्वेश्चन आहे, तो 30% ने इन्क्रीज केला ऑफ इट सेल्फ देन द न्यू नंबर बिकम्स, म्हणजे पर्सेंटेज प्लस लिनियर इक्वेशन, त्या पद्धतीचा क्वेश्चन आलेला आहे. इथे एक लिनियर इक्वेशन फॉर्म केलं, नंबर अज्युम केला, त्याचा 30% ऍड केलं तर तो डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो. नेक्स्ट हा बघा डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. आता डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल मध्ये अजून कसे क्वेश्चन विचारतात, तर सिंपल एक तुम्हाला असं पॉलिनॉमियल देणार, अजून एक पॉलिनॉमियल देणार आणि हे फॅक्टर आहे का नाही विचारणार. आता फॅक्टर आहे का नाही चेक कसं करायचं की जर डिवाइड केल्यानंतर 6 चा 2 फॅक्टर आहे का नाही आपण चेक कसं करतो की 6 ला 2 ने डिवाइड होतं आणि क्वेश्चन काहीतरी होतो, इथं रिमाइंडर 0 राहतो, म्हणजे 6 चा 2 हा फॅक्टर आहे. तसंच ह्या पॉलिनॉमियलचा हा फॅक्टर आहे का नाही चेक कसं करायचं की दिलेल्या पॉलिनॉमियलला ह्या पॉलिनॉमियलने म्हणजे जो डिव्हिडंट आहे त्याला डिवायझरने डिवाइड करायचं आणि जर रिमाइंडर 0 राहत असेल, जर रिमाइंडर 0 राहत असेल तर तो त्याचा फॅक्टर आहे असं म्हणायचं. नेक्स्ट 52 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो इंडायसेस सर्च मधला आणि इथं आपल्याला बघा ऍडिशन रूल वापरावा लागतो. एक म्हणजे बेस सेम करावा लागेल आणि बेस सेम करून जी काय एक्स ची व्हॅल्यू आहे ती इकडे इक्वेट करावी लागेल आणि सॉल्व्ह करावं लागेल. नेक्स्ट
आता इथून पुढचे क्वेश्चन म्हणजे साधारण 50 पासून पुढचे क्वेश्चन हे अप्लाइड मॅथमॅटिक्स वरती असतात. आतापर्यंत जे आपण बघितलं ते प्युअर मॅथमॅटिक्स होते. मॅथ्स मध्ये 2 पार्ट होतात की मॅथ्स टू मॅथ्स क्वेश्चन हे प्युअर मॅथमॅटिक्सचे विचारले जातात, ज्यात तुम्हाला विचार करून सॉल्व्ह करायचं असतं. अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये सिंपल फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात, म्हणजे रोम्बसच्या प्रॉपर्टी यूज करायच्या आहेत, कुठं तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ क्यूब आहे, व्हॉल्यूम ऑफ कोन आहे, सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आहे, असे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन विचारतात. म्हणजे जो काय हाफ ऑफ द पेपर आहे तो तुम्हाला प्युअर मध्ये येणार, जो हाफ पेपर आहे तो अप्लाइड मध्ये येणार. प्युअर मधला आपण पेपर बघितला की जिथं काहीतरी रूल यूज करायचे आहेत, काहीतरी ऍप्लिकेशन करायचं आहे, काहीतरी तिथं फॉर्मॅट आहे, काहीतरी तिथं प्रॉपर्टीज आहेत, त्या यूज करून आपले काहीतरी थिंकिंग यूज करून ते क्वेश्चन सोडवायचे. जसे की एज प्रॉब्लेम आहे, एजचे वर्ड प्रॉब्लेम आहे, जिथे एक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. हे जे क्वेश्चन आहेत जिओमेट्रीचे ते डायरेक्टली तुम्हाला काहीतरी अप्लाय करायला लागतं. इथं तुम्हाला पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलच्या प्रॉपर्टी यूज कराव्या लागतील. दुसरी गोष्ट, व्हॉल्यूम सरफेस एरियामध्ये डायरेक्ट फॉर्म्युला यूज करावं लागतं. सेम तसा हा रोम्बसचा क्वेश्चन आहे की रोम्बसमध्ये तुम्हाला अँगल दिलेले आहेत आणि त्या अँगलवरून बाकीचे अँगल फॉर्म करायचे आहेत. मग तिथं रोम्बसच्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत की रोम्बसचे अपोजिट अँगल इक्वल असतात, रोम्बसचे ऍडजस्टंट अँगल सप्लिमेंटरी असतात, त्याचे डायगोनल हे राईट अँगल मध्ये इंटरसेक्ट होतात, म्हणजे ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, एक्सेट्रा एक्सेट्रा जे काय असतील ते. सेम असे जॉमेट्रीवरती 1-2 क्वेश्चन येणार आहेत. नेक्स्ट पुढचा जो क्वेश्चन आहे तो बघा, हा सुद्धा जॉमेट्रीवरती. इथं आपल्याला अँगल्स फाइंड करायचे आहेत. हा जॉमेट्रीवरती ट्रायंगल्स मधला क्वेश्चन आहे. मग तिथं आपल्याला ट्रायंगलच्या प्रॉपर्टी पाहिजे, ट्रायंगलचे 6 टाइप माहिती पाहिजेत. इक्विलॅटरल ट्रायंगल काय आहे, आयसोस्केलस ट्रायंगल काय आहे, स्केलन ट्रायंगल, त्यातले कुठले कुठले अँगल इक्वल असतात, एक्सटेरियर अँगलची सम ही इंटेरियर अपोजिट टू अँगलच्या सम एवढी असते. त्याच्यावरून इथं एक लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल फॉर्म होईल आणि त्याच्यावरून आपल्याला एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढायचे, ते इझिली इथं निघून जाणार. नेक्स्ट पुढचे जे क्वेश्चन आहेत सेम प्रॉफिट लॉस वरती क्वेश्चन आहे बघा, सॉरी एरिया पेरिमीटर वरती क्वेश्चन आहे. द कॉस्ट ऑफ फेन्सिंग अप्लाइड मॅथमॅटिक्स केवढं एवढं आहे. इथं तुम्हाला युनिट माहिती पाहिजे, ते म्हणजे हेक्टा एकर्स. 1 एकर 1 गुंठा इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स. 1 एकर 1 हेक्टा एकर एक्सेट्रा जे काय असतील ते युनिट्स आपल्याला माहिती पाहिजेत की 1 गुंठा इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स, 1 एकर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर स्क्वेअर, 1 हेक्टा एकर्स इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर स्क्वेअर. हे माहिती पाहिजे. इथं जी कॉस्ट दिले ती तुम्हाला पर मीटर मध्ये दिले, म्हणजे इथं डायरेक्ट मल्टिप्लाय करून चालणार नाही. तिथं अगोदर आपल्याला कन्व्हर्जन केलं पाहिजे की हेक्टा एकर्सचं मीटर स्क्वेअर मध्ये, त्याच्यासाठी युनिट माहिती पाहिजे. अजून तुम्हाला विचारले जाणारी क्वेश्चन हे तुम्हाला आता असे क्वेश्चन नाहीत विचारत की पेपरचे युनिट. पेपरच्या युनिट मध्ये ग्रॉस असतं, क्वायर असतं, बंडल असतं, रिम असतं, अशा पद्धतीचे क्वेश्चन हे 6 स्टँडर्ड आहेत. तुम्हाला युनिट विचारताना आता हे एरियावरती विचारणार की हेक्टा एकर, गुंठा, एकर असे क्वेश्चन. नेक्स्ट 56 नंबरचा क्वेश्चन बघा. यामध्ये काय दिलंय, हे एक इक्वेशन दिले, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू दिलेत इन फॉर्म ऑफ इक्वेशन, आणि आपल्याला x² + 1/x² विचारलं. इथं छोट्या छोट्या ट्रिक आहेत की ज्या ट्रिकनं आपण क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. ज्यावेळी इथं प्लस येतं आणि इकडं स्क्वेअर विचारला जातो त्यावेळी डायरेक्ट 5 चा स्क्वेअर करायचा. इथं प्लस आहे म्हणून यातून -2 करायचं, म्हणजे याचा आन्सर डायरेक्टली 23 येतो. ज्यावेळी इथं मायनस आहे आणि इकडं 5 आहे त्यावेळी इथं मायनस आहे म्हणून 5 च्या स्क्वेअर मध्ये 2 ऍड करायचं, म्हणजे आन्सर येतं 25 + 2 27. म्हणजे इथं फक्त प्लस आहे का मायनस आहे एवढाच विषय असतो. इथं अजून तुम्हाला x³ + 1/x³ ही व्हॅल्यू विचारू शकतात. अगेन x⁴ + 1/x⁴, म्हणजे इथं हायर पॉवर सुद्धा विचारू शकतात. जो काय नंबर दिलाय जर 2 च्या पॉवर मध्ये असेल, 2⁻², x⁴, x⁸ असं जर असेल 2 च्या मल्टिपल मध्ये, तर तिथं आपण डायरेक्ट स्क्वेअर करून त्यातून +-2 करून आन्सर काढू शकतो. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो बघा इंडायसेस सर्च वरती आहे.
इथं पण आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे अल्जेब्रिक आयडेंटिटीज मधला. अल्जेब्रिक आयडेंटिटीज मध्ये जो आपण फॉर्म्युला बघितला ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc, हा फॉर्म्युला यूज करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. की इथं आपल्याला काहीतरी एबीसीच्या व्हॅल्यू, इथं काहीतरी तुम्हाला सायक्लिक ऑर्डर दिसते बघा. ह्याचा आन्सर आलं 0 येत नाही. इंडायसेस मध्ये जर पॉवर मध्ये सायक्लिक ऑर्डर आलं म्हणजे फॉर एक्झाम्पल असा असेल 2 raised to a minus b plus 2 raised to b minus c plus 2 raised to c minus a is equal to question mark. असा असेल तर याचा आन्सर 0 येतो. याचा आन्सर 1 येतो. म्हणजे जर पॉवर मध्ये सायक्लिक ऑर्डर असेल, पॉवर मध्ये सायक्लिक ऑर्डर असेल तर त्याचा आन्सर 1 येतो. कारण एनिथिंग रेस टू 0 इज इक्वल टू 1. म्हणजे त्या सायक्लिक ऑर्डर एकमेकाला कॅन्सल आउट होतात आणि आन्सर हे शेवटी 1 येऊन जातं. पण इथं सायक्लिक ऑर्डर जी आहे ती बेसमध्ये, म्हणजे इथं आपल्याला इंडायसेसचा फॉर्म्युला यूज करून होणार नाही किंवा डायरेक्ट 1 आन्सर लिहून होणार नाही. इथं आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल आणि काहीतरी अल्जेब्रिक आयडेंटिटी यूज करावी लागेल. अशा पद्धतीचे क्वेश्चन बरेच येतात. नेक्स्ट, हा जो क्वेश्चन आहे हा बघा कंपाऊंड इंटरेस्ट आहे. म्हणजे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट SI अँड CI ह्याच्यावरती फिक्स एक क्वेश्चन येणार आणि तो क्वेश्चन अशाच टाइप मध्ये असणार की 4 इयर्स मध्ये एवढे टाइम्स होते, 6 इयर्स मध्ये एवढे टाइम्स होते, तर प्रिन्सिपल काय, रेट ऑफ इंटरेस्ट काय, असेच क्वेश्चन येणार. फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट. नेक्स्ट 59 नंबर क्वेश्चन जो आहे तो वर्क अँड टाइम वरती. आता वर्क अँड टाइम वरती येताना क्वेश्चन हे एकदम इझिली येणार की जिथं तुम्हाला ए आणि बी ला वर्क करायला एवढा टाइम लागतो, बी आणि सी ला करायला एवढा लागतो, सी आणि ए ला एवढा लागतो, तर ए बी सी ला किती लागतो, असे क्वेश्चन येऊ शकतात. अगेन तुम्हाला असं विचारतील ए ला एवढा टाइम लागतो, ए आणि बी ला एवढा लागतो, तर फक्त बी ला काय लागतो, असे क्वेश्चन विचारतील. किंवा असे टाइमचे विचारतील की जिथं ए पाईप 2 आवर्स मध्ये वरती, बी पाईप 6 आवर्स मध्ये वरते, दोघांना मिळून किती वेळ लागेल, किंवा ए किती टाइमला क्लोज करावी, बी किती टाइमला क्लोज करावी, असे क्वेश्चन विचारू शकतात. नेक्स्ट, अगेन आपल्याला क्वेश्चन जे राहिले बघा ते टाइम स्पीड डिस्टन्सचे राहिले. म्हणजे त्या टाइम स्पीड डिस्टन्स मध्ये महत्वाचं असतं ते म्हणजे ट्रेनचे एक्झाम्पल. ट्रेनचे एक्झाम्पल असतील. आता ट्रेनच्या एक्झाम्पल मध्ये महत्वाचं असतं ते म्हणजे डिस्टन्स. म्हणजे ट्रेन ही कशाला क्रॉस करते, ट्रेन एखाद्या ट्रीला क्रॉस करते, ट्रेन एखाद्या मॅनला क्रॉस करते, का ट्रेन एखाद्या पोलला क्रॉस करते, ट्रेन एखाद्या प्लॅटफॉर्मला, टनेलला, ब्रिजला क्रॉस करते. अशा वेळी ते डिस्टन्स महत्वाचं असतं की ट्रेन कशाला क्रॉस करते. इथं स्पीड आणि टाइम डायरेक्टली दिलेला असतं. स्पीड आणि टाइमचा काही इश्यू नसतो, इश्यू फक्त असतो तो म्हणजे डिस्टन्स. अजून टाइम स्पीड डिस्टन्स मध्ये क्वेश्चन कसे विचारणार, तर ते येणार असे बघा की ए पर्सनला 5 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने गेला तर तो 10 मिनिट लेट पोहोचतो, आणि 6 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने गेला तर तो ऑफिसला 10 मिनिट अर्ली पोहोचतो. अशा टाइपचे क्वेश्चन येणार, लेट आणि अर्ली असे क्वेश्चन येणार. की इथं तुम्हाला डिस्टन्स विचारणार, फाइंड द डिस्टन्स फ्रॉम हिज होम टू ऑफिस. असे क्वेश्चन बरेच येतात की जिथं तुम्हाला इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करावं लागतं आणि त्याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू काढावी लागते. नेक्स्ट, हा जो क्वेश्चन आहे हा मिक्स क्वेश्चन आहे, रेशो प्रोपोर्शन आणि एरिया पेरिमीटर वर. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन मध्ये 1 किंवा 2 टॉपिकचं मिक्सिंग आहे बघा. हा क्वेश्चन जो आहे तो रेशो प्रोपोर्शन आणि एरिया पेरिमीटर वरती आहे की जिथं तुम्हाला सर्कम्फरन्सचा रेशो दिला आणि रेडियसचा रेशो काढायला सांगितला. हा क्वेश्चन डायरेक्ट सॉल्व्ह होतो की एकदा ते फॉर्म्युला पुटअप केलं की ऑटोमॅटिकली आन्सर येऊन जातं की याचा आन्सर काय येईल. इथं तुम्हाला एरियाचा सुद्धा रेशो विचारू शकतात. म्हणजे जसा इथं सर्कम्फरन्सचा रेशो दिलाय त्याच्यावरून एरियाचा रेशो विचारू शकतात. कधी कधी क्यूबच्या एरियाचा रेशो देणार, द रेशो ऑफ क्यूब, एरिया ऑफ क्यूब इज व्हॉट एव्हर, आणि त्याच्यावरून व्हॉल्यूमचा रेशो काय असेल ते फाइंड करायला लावणार.
अशा टाईपचे क्वेश्चन एरिया पेरिमीटर मध्ये येतात. किंवा कधी कधी ते फेन्सिंगला किती कॉस्ट लागेल. व्हॉल्यूम सरफेस एरियामध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन असे येणार की एक सिलेंड्रिकल वेल आहे, त्याच्यामधून जी माती डिग करून बाहेर काढली ती एका रेक्टँग्युलर प्लॉट वरती पसरली, इव्हनली पसरली, त्याच्यामुळे काहीतरी हाईट इन्क्रीज झाली. म्हणजे हाईट किती सेंटीमीटरने इन्क्रीज होईल, किती मीटरने इन्क्रीज होईल असे क्वेश्चन येतात. किंवा एका सिलेंड्रिकल वेल मध्ये एक आपण स्पेरिकल बॉल टाकला, त्या बॉलमध्ये काहीतरी हाईट इन्क्रीज झाली. किंवा एक रेक्टँग्युलर टँक आहे, त्याच्यामध्ये एक स्पेरिकल बॉल टाकला किंवा त्याच्यामध्ये एक क्युबॉइड टाकला, त्याच्यामुळे काहीतरी वॉटर लेवल इन्क्रीज झाली आणि ती इन्क्रीज झालेली वॉटर लेवल काय असेल असं विचारतात. नेक्स्ट, इथं बघा, हाऊ मेनी सिल्वर कॉइन्स टू बी मेल्टेड ऑफ थिकनेस, म्हणजे किती सिल्वर कॉइन मेल्ट करून एवढ्या थिकनेसचा आपल्याला एक क्युबॉइड फॉर्म होईल. मग इथं आपल्याला सिंपल व्हॉल्यूम काढायचे असतात आणि त्या व्हॉल्यूमने डिवाइड करायचं असतं. बाकी तर नंबर ऑफ कॉइन्स किती लागतात, नंबर ऑफ कॉइन्स किती फॉर्म होतात, किंवा हा क्यूब मेल्ट करून किती कॉइन्स फॉर्म होतील एवढ्या एवढ्या व्हॉल्यूमचे, असे क्वेश्चन विचारतात. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे बघा कोऑर्डिनेट जॉमेट्रीवरती. आता कोऑर्डिनेट जॉमेट्रीवरती तुम्हाला सैनिक स्कूल सारखे अवघड क्वेश्चन नाहीत विचारणार. इथं कोऑर्डिनेट जॉमेट्रीवरती एकदम इझी क्वेश्चन येतात की एक्स ऍक्सिसला काय म्हणतात, एक्स ऍक्सिसचं दुसरं नाव काय, वाय ऍक्सिसचं दुसरं नाव काय, किंवा एक्स ऍक्सिस वरती वाय कोऑर्डिनेट काय असतो, एक्स ऍक्सिस वरती ऍब्सिसिया काय असतो, वाय ऍक्सिस वरती ऍब्सिसिया काय असतो, किंवा एखादा पॉइंट देणार तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये लोकेट होतोय, किंवा दुसरी गोष्ट तो पॉइंट कुठल्या ऍक्सिस वरती येतोय. अशा टाइपचे क्वेश्चन एकदम सिंपल येणार की द ऍब्सिसिया ऑफ एव्हरी पॉइंट ऑन वाय ऍक्सिस, असे क्वेश्चन येणार. ऍब्सिसिया कोणाला म्हणायचं, ऑर्डिनेट कोणाला म्हणायचं, असे क्वेश्चन. लास्ट 2 क्वेश्चन, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोबॅबिलिटीचा एक क्वेश्चन हमखास येणार की जिथं एक कॉइन टॉस केल्यानंतर किती चान्सेस येतात, 2 कॉइन टॉस केल्यानंतर सॅम्पल स्पेस कितीचा येतो, 3 कॉइन टॉस केल्यानंतर सॅम्पल स्पेस कितीचा येतो. म्हणजे प्रोबॅबिलिटी मध्ये एकच लक्षात ठेवा, एक तर 1 कॉइन, 2 कॉइन किंवा 3 कॉइन. त्याच्यानंतर 1 डायस किंवा 2 डायस, त्याच्या पॉसिबिलिटी किती आहेत, त्यात इव्हन नंबर येण्याच्या पॉसिबिलिटी किती, ऑड नंबर येण्याच्या पॉसिबिलिटी किती. असं 2 डायस थ्रो केल्या तर त्यांची ऍडिशन एवढी आली पाहिजे, त्यांची ऍडिशन प्राईम नंबर आली पाहिजे, असे क्वेश्चन. किंवा त्याच्यानंतर येतात बघा प्लेइंग कार्ड्स, म्हणजे त्यात एस येण्याचे चान्सेस, ब्लॅक कार्ड येण्याचे चान्सेस, रेड कार्ड येण्याचे चान्सेस, डायमंड येण्याचे चान्सेस, हार्ट येण्याचे चान्सेस, असे त्या 52 प्लेइंग कार्ड्स वरती क्वेश्चन येतात. किंवा एखाद्या बॉक्समध्ये वेगवेगळ्या कलरचे बॉल्स टाकलेले आहेत, 8 रेड बॉल्स आहेत, 7 ब्लू बॉल्स आहेत, असे क्वेश्चन की त्यातून एक बॉल पिकअप करण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल. म्हणजे सिंपल तुम्हाला एक तर कॉइन वरती क्वेश्चन येईल, प्रोबॅबिलिटी मध्ये कॉइन वरती क्वेश्चन येईल. दुसरी गोष्ट डायस वरती, त्याच्यानंतर कार्ड्स वरती, प्लेइंग कार्ड्स, आणि त्याच्यानंतर सिंपल इन जनरल मध्ये कुठलाही सॅम्पल स्पेस घेतला जाईल त्याच्यावरती क्वेश्चन एखादा येईल. हमखास प्रोबॅबिलिटीवरती क्वेश्चन येणार जो की सिंपल काही करून काढायचा आहे. जसं की इथे विचारलंय की डायमंड ऑर अ किंग येण्याची प्रोबॅबिलिटी काय. नेक्स्ट एक तुम्हाला मेन्सुरेशन वरती क्वेश्चन येणार की ज्यात तुम्हाला एलसीएम एचसीएफ असेल, किंवा एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री विचारली असेल, किंवा एखाद्या फ्रॅक्शनचा एलसीएम एचसीएफ विचारला असेल, एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा एलसीएम एचसीएफ विचारला असेल. फॉर एक्झाम्पल मी इथे एखादं लिहितो बघा, फाइंड द एलसीएम ऑफ सेम क्वेश्चन, आणि तिथे येईल x² + 1 अँड x² - 1, ह्याचा एलसीएम काय. खाली ऑप्शन असतील, ऑप्शन 1 x + 1, ऑप्शन 2 x - 1, ऑप्शन 3 1, आणि ऑप्शन 4 नन ऑफ दिस. अशा पद्धतीने सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे जे काय क्वेश्चन आहेत, मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे तुम्हाला अल्जेब्रिक एक्सप्रेशन वरती विचारतील, मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे नंबर सिस्टीम वरती येतील, मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे एरिया पेरिमीटर वरती येतील की जिथं सिंपल ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन असे सोपे प्रोबॅबिलिटी असेल, टाइम स्पीड डिस्टन्स असेल, वर्क अँड टाइम असेल, त्याच्यानंतर तुमचा पर्सेंटेज असेल, प्रॉफिट लॉस असेल, प्रॉफिट लॉस वरती डिस्काउंट असेल, 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट्स असतील, अशा पद्धतीचे क्वेश्चन बरेचसे आहेत.
म्हणजे जो काय आपला 35 क्वेश्चनचा सिनेरिओ आहे तो मोस्ट ऑफ द 5-6 टॉपिक वरतीच डिपेंड आहे की ज्याच्यातून आपण मॅक्स टू मॅक्स मार्क घेऊ शकतो. नवोदयाला कमी वेळामध्ये जास्त क्वेश्चन सोडवायचे असतात, त्यामुळे अवघड क्वेश्चन येत नाही. इथं तुम्हाला सोपे आणि ट्रिकी क्वेश्चन दिलेले असतात की जे वाचून तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. अशाच पद्धतीचे क्वेश्चन नवोदयाला विचारले जातात. त्यामुळे जो काय क्वेश्चन दिलेला आहे तो तुम्ही 2दा रीड करा, तो क्वेश्चन 2दा वाचा. कितीही सोपा असेल तर त्याचे ऑप्शन सहित तो क्वेश्चन 2दा वाचा, म्हणजे तो क्वेश्चन आपल्याकडून मिनिमम सिली मिस्टेक होऊन करेक्ट आन्सर येईल. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ऍडिशन करताना सुद्धा गडबडीत चुकतो की त्या ऍडिशन सबट्रॅक्शनच्या मिस्टेक टाळा, मल्टिप्लिकेशनच्या मिस्टेक टाळा, जेणेकरून जे काय आपण क्वेश्चन सोडवू मॅथमॅटिक्सचे ते एकदम ऍक्युरेट सोडवून आपण मॅथ्स मध्ये 35 आउट ऑफ 35 मार्क्स घेऊ. तर हा पेपर सोडवायचा असेल तर तुम्ही मला मेसेजमध्ये जो नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज करा. हा पेपर आणि त्याचे आन्सर की दोन्ही मी पाठवून देईन. अजून प्रॅक्टिससाठी क्वेश्चन हवे असतील तर आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.